सोयाबीन खरेदीसाठी केंद्राकडून मुदतवाढ नाही, मुदतवाढ दिली नसल्याचं राज्य पणन विभागाचे स्पष्टीकरण। नंदुरबार जिल्ह्यात स्वस्त धान्याची दुकानं लवकरच 100% ऑनलाईन होणार। सध्या 1082 दुकानांपैकी 69 दुकानं ऑनलाईन विना। नंदुरबार बाजार समितीच्या वतीनं चालवण्यात येणाऱ्या तारण योजनेमुळे शेतकऱ्यांना फायदा। आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना योजनेचा मोठा फायदा। परभणी जिल्ह्यात ज्वारी पीक काढणीला सुरुवात। यंदा पोषक वातावरणामुळे ज्वारीच्या उत्पन्नात वाढ होण्याचा अंदाज। नाशिकमध्ये बदलत्या वातावरणाचा द्राक्ष निर्यातीवर परिणाम। द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात। उन्हामुळे द्राक्षांची प्रतवारी खराब होत असल्याचं समोर। धुळे जिल्ह्यात तूर काढणीच्या कामाला वेग, त्यामुळे शासनानं तूर हमीभाव केंद्र सुरू करावीत, तूर उत्पादक शेतकऱ्यांची मागणी। पुणे मार्केट यार्डात दररोज 12 ते 14 मेट्रिक टन मटारची आवक। मटारचे दर प्रति किलो 40 ते 50 रुपयांवर। नंदुरबार जिल्ह्यातील ई-श्रम कार्ड धारक कामगारांना आता स्वस्त धान्य मिळणार। ई-श्रम कार्ड धारकांना शिधापत्रिका मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचं आवाहन। जळगावच्या वरडामध्ये सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजना अपूर्ण। 75 लाखाच्या योजनेचे काम बंद पडल्यानं नागरिकांकडून चौकशीची मागणी। आजपासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात होणार। राज्यातील 15,05,037 विद्यार्थी परीक्षा देणार, तर परीक्षा केंद्रावर कलम 144 लागू करण्यात येणार। तसंच गैरप्रकार करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार। यंदा 12वी परीक्षेचा निकाल लवकर जाहीर करणार। महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावींची माहिती। धुळे जिल्ह्यात 47 परीक्षा केंद्रांवर होणार 12वीची परीक्षा। 24,527 विद्यार्थी देणार परीक्षा, तर कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी 23 पथकांची नियुक्ती। नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझं पुन्हा वाढणार। विद्यार्थ्यांच्या दप्तरात वह्या आणि पुस्तकं स्वतंत्र राहणार। धुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे परीक्षा केंद्रावर झूम ॲपद्वारे शूटिंग करण्याचे निर्देश। मात्र हे निर्देश त्वरित मागे घ्यावे, ठाकरे गटाचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। बँकॉकच्या दिशेनं गेलेला माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचा मुलगा ऋषिराज पुण्यात परतला। ऋषिराज सावंत 2 मित्रांसह खासगी विमानानं बँकॉककडे निघाला होता। त्यासाठी त्यानं 68 लाख रुपये खर्च केल्याची माहिती। बदलापुरात काही महिन्यांपूर्वीच बनवलेला कॉन्क्रीटचा रस्ता तोडला। पाईपलाईन टाकण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला उशिरानं जाग। अमरावती शहरातील काँग्रेसनगरमध्ये आढळला मृतदेह। पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू। कल्याणपूर्वमध्ये कोयता गँगची दहशत। कलिंगडचे पैसे मागितले म्हणून कलिंगड विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला। 2 जण जखमी, नागरिकांमध्ये भीती। बदलापुरात एका खासगी शाळेत शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग। या शाळेला शिक्षण विभागाची परवानगीच नाही। परवानगी नसतानाही अनेक वर्षांपासून सुरू होती शाळा। भिवंडीत पोलीस असल्याची बतावणी करून दागिने लंपास करणारा जेरबंद। भिवंडी गुन्हे शाखेची कारवाई। 9,28,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत।